प्रयत्न होता परंतु तो पूर्णपणे फसला. पुढचा चेंडू रेवनसाठी. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल हा कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धावाचा चेंडू. सलग 2 चेंडू हे निर्धाव टाकलेत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. या षटक मध्ये 2 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे काय असतं हे खेळाडूंना जाणलं पाहिजे. पुढील चेंडू समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. अशा तऱ्हेने केडगाव संघाचं खातं उघडलं. धाव संख्या झाली ती 1. चेंडू झाले 3. पुढील चेंडू तुषार. ऑफसाईडच्या दिशेने फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला. चांगला असा गॅदर केला. कुठलाही धोका नाही, कुठलाही धाव नाही. निर्धावाचा चेंडू. सुंदर अशी बॉलिंग चालली आहे सोमेश्वर टीमची. सुंदर असं क्षेत्ररक्षण चालू आहे. पुढील चेंडू पुन्हा समोरच्या दिशेने उंच असा फटका. पाहूया काय होतंय. चौकार. 4 धावा. गणेशच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. धन्यवाद. 4 धावाच्या नंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. सुंदर असा टोलवला. सर्कल पर्यंत बॉल जाईल तोपर्यंत 1 धावे पूर्ण. थोडीशी मिसफील्ड. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. परंतु एका धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या झाली ती 6 धावा. एक ओव्हरची सर्कल असेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6 धावा. तुषारने आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. त्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. सोमेश्वरसाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो राहुल. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. कृपया खेळाडूंना विनंती असेल, टाइम आपल्याला खूप कमी आहे, त्यासाठी थोडंसं पटपट उरकावं. गणेशसाठी राहुलचा हा चेंडू. निर्धावाचा चेंडू. गुडलेन टप्प्याचा चेंडू. थोडीशी उसळी घेतली. चेंडू कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठलाही धोका नाही या चेंडूवरती. पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू समोरच्या दिशेने मारला. बॉल फिल्डर कलेक्ट करीन तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राहुल लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. बॉल कलेक्ट होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. चोरटी अशी धाव काढली. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून धाव काढली. तुम्हाला धावा ह्या थोड्या थोड्या गोळाच कराव्या लागतील. सुंदर अशी बॉलिंग चालली ती सोमेश्वर संघाची. तेवढंच क्षेत्ररक्षण चांगलं व्हावं हीच आशा मानतो. चांगला शॉट परंतु सुंदर असं कॅच.
चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. केडगाव संघाला गणेशच्या स्वरूपात पहिला धक्का बसला. धक्का दिला तो राहुलने. नवीन बॅट्समन आलाय अमर. हा फलंदाज काय करू शकतो हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. याची ताकद काय आहे हे आपल्याला यांनी दाखवून दिलेलं आहे. अमर राहुलचा चेंडू अमरसाठी. स्लोअर असा चेंडू. चकवा दिला थोडासा. बॉल पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावला. कुठलीही धाव नाही. सोमेश्वर संघाने चांगली अशी सामन्यावरती पकड बसवलेली जाणवते. पुन्हा स्लोअर असा चेंडू. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बायच्या स्वरूपाची एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. केडगाव संघाला आता थोडासा विचार करावा लागेल. तुम्ही खूपच सावध अशी सुरुवात केलेली दिसते. विकेट तुमच्या हातामध्ये आहेत पण स्कोअर बोर्डवरती त्या पद्धतीचा स्कोअर नाही. बॉलर नाव सांगा. कीपर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते बाप्पू. सॉरी सुनील. ऑफसाईडच्या दिशेने बॉल टोलवलाय. ग्राउंडच्या गुदगुल्या करत बॉल चालला होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केला. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती 11. अमरच्या बॅटमधून निघालेला हा पहिला फटका. पुन्हा लेगच्या साईडनी टाकलेला बॉल परंतु समोर गेला. या क्षेत्ररक्षकाने हा दुसरा झेल पकडला. सुंदर असा ग्राउंड कव्हर करून बॉल कॅच केला. सुंदर असा कॅच आपल्याला पाहावयास मिळाला. केडगाव संघाला 2 धक्के बसले. 2 ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 धक्के बसले. प्रथम बाद झाला तो गणेश. नंतर बाद झाला अमर. अमरची जागा घेण्यासाठी आलेत ते अमरची जागा घेण्यासाठी ते आले कापरे साहेब. कापरे साहेबांनी ऑफसाईडच्या दिशेने टोलून 1 धाव पूर्ण केली. प्रशासकीय अधिकारी कापरे साहेब हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. सुनील बाप्पूचा हा चेंडू रेवनसाठी डॉट पद्धतीचा होता. पुढील चेंडू
ब्लॉक होलचा बॉल रेवनने ऑफसाईडच्या दिशेने मारला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू असताना निर्धावाचा चेंडू, थोडासा फुल चेंडू होता, परंतु बॅटची कुठलीही संपर्क झाला नाही. या सामन्यातील शेवटचं षटक घेऊन आले ते सोमेश्वर संघामध्ये 2 राहुल आहेत. हे राहुल शेंडकर आहेत रेवनसाठी. फुलटॉसचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारला, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव प्रयत्न केलेला आहे, परंतु रनआउट. कापरे साहेब रनआउट झाले. धावसंख्या झाली ती 14. सोमेश्वर संघाने आपल्या बॉलिंग वरती पूर्ण सामना हा रोखून धरला, परंतु सामना हा संपलेला नाहीये. केडगाव संघासाठी सामना संपलेला नाही, कारण रेवन अजून आतमध्ये उभा आहे. गणेश साहेबांची जागा घेण्यासाठी गणेश. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, षटकार. मी आताच बोललो सामना संपलेला नाही, कारण रेवन आहे. रेवन खांबासारखा उभा आहे. रेवन काय करू शकतो हे आपण या आधी आपण पाहिलेलं आहे. गेल्या पर्वात रेवननी काय करून दाखवलं हे अजून युट्यूबला तसं लाईव्हच आहे. आरवी बॉसला ते तुम्ही पाहू शकता. पुन्हा सुंदर असा शॉट मारलाय समोरच्या दिशेने, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खूपच चांगली. या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत 2 झेल आणि 2 रनआउट केलेत, 2 धावबाद केलेत. दोन्ही धावबाद करण्यासाठी जो थ्रो केला तो पूर्णपणे आपणाला एसटीच्या वरतीच दिसला. गणेशची जागा भरून काढण्यासाठी आलेत नागेश. धावसंख्या झाली ती 21 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना पुढील चेंडू रेवन साठी. डॉट पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॉल मिस झाला. निर्धावाचा चेंडू, या चेंडूवरती कोणतीही धाव मिळाली नाही. सोमेश्वर संघाने खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली. पुन्हा लेग साइडच्या दिशेने उंच असा फटका. धावसंख्या पूर्ण 6 धावा. या 6 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. चौथं षटक चालू असताना पुढील चेंडू रेवनसाठी बप्पूंचा.
बॅचची एज घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसरा धावचीत झाला. या चेंडूवरती एकच धाव. धावसंख्या झाली ती 28 धावा. सोमेश्वर संघासाठी जिंकण्यासाठी धावसंख्या लागते ती 29 धावा 24 चेंडूंमध्ये. रवि जानू विना रंग सनाय अगबाय अगबाय अगबाय. चार षटकांचा असणारा हा सामना. 4 षटकामध्ये 28 धावा आणि 29 धावेचं आव्हान आपल्याला सोमेश्वर संघासमोर दिसतंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण मसोबा महाराज हे ग्रामदैवत असलेलं माळवाडी हे गाव, अतिशय सुंदर असं मंदिर आपण या ठिकाणी पाहू शकतो. श्री मसोबा महाराज यांचं कळस आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण करतोय आणि याच्यामध्ये 4 षटकामध्ये 28 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये सोमेश्वर संघाला 29 धावेचं आव्हान या केडगाव संघाने दिलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी अमर शेळके आपल्याला पाहायला मिळाला आणि अमर शेळके आला ते म्हणजे त्या ठिकाणी एक अष्टपैलू नेतृत्व संघामध्ये सामील झालंय आणि त्यामुळे गोलंदाजी ही बळकट झालेली आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर आपण पाहू शकतो. श्री मसोबा महाराजांचा कळस आपण थेट ऑनलाईन पाहू शकतो. हे जागरूक देवस्थाने येणार पंचकृषीमध्ये हे ग्रामदैवत आपण पाहू शकतो. चला सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे. आमदार चषक 2023 माळवाडी क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा येणार हे पर्व म्हणजे हे जे पर्व आपण खेळतोय 4थं पर्व आहे. गेल्या 4 वर्ष आपण ही स्पर्धा भरवत आलेलो आहे. खूप सुंदर असं नियोजन आपण करत असतो. जे मैदान आपल्याला मिळालंय जे मैदान आपल्याला मिळालेलं आहे अर्थात हे मैदान जपण्यामाग ह्या खेळाडूंचा माळवाडी गावातील ग्रामस्थांचा खूप मोठा हातभार आहे. हे मैदान या सर्व ग्रामस्थांमार्फत जतन केलं जातं आणि एक सुंदर मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिलं षटक घेऊन येतोय अमर शेळके, केडगाव 11. पहिला चेंडू त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 2 धावा त्या ठिकाणी होतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या अमर शेळके. पहिल्या सामन्यामध्ये हा खेळाडू गैरहजर होता परंतु आता ह्या ताफ्यामध्ये पुन्हा जॉईन झालाय आणि एक अष्टपैलू नेतृत्व मी परत सांगितलं पूर्वी सांगितलं की अष्टपैलू नेतृत्व या संघामध्ये दाखल झालंय त्यामुळे या संघ नक्कीच बळकट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा शॉर्ट पिच, पुन्हा एकदा शॉर्ट पिच, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडीशी फेकी, परंतु कलेक्शन मध्ये थोडस गडबड, कारण स्टंप आधीच त्या पायाने उखडले गेले होते आणि फेकी थोडीशी चुकीची गेली होती, त्यामुळे कोणतीही हानी सोमेश्वर संघाला नाही. आताचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू, चांगल्या स्वरूपाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा धाव फलकावर आहेत. सोमेश्वर जर पाहिलं तर सोमेश्वर 11 ने होम टीम असलेली माळवाडी संघ, या माळवाडी संघाला हरवून हा संघ नक्कीच पुढच्या राऊंड साठी आलेला आहे. तर केडगाव 11 ने गाडामोडी हा संघ या ठिकाणी, या गाडामोडी संघाला हरवून हा संघ पुढे आलेला आहे. हे दोन्ही संघ खूप सुंदर असा खेळ आतापर्यंत त्यांनी दाखवलेला आणि आता इथून पुढे नक्कीच सुंदर खेळ दाखवावा लागेल, खेळावा लागेल, तरच हा दिवस त्यांच्या नावावर होणार आहे. खूप सुंदर अशी मंडप व्यवस्था आपण पाहू शकतो. रासकर मंडप, खूप सुंदर अशी मंडप व्यवस्था आपण पाहू शकतो. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच, पेस, वेगाने करतो बीट आणि चेंडू जातो थेट हातामध्ये. पहिला झटका अमर शेळके, खूप सुंदर अशी गोलंदाजी. भेट SSK कंस्ट्रक्शन व आबाजी ट्रेडर्स पाटकचे मालक माननीय अनिल बारावकर यांची दमदार विकेट. कसं वाटतंय पहिला झटका सोमेश्वर 11 साठी. पुढचा फलंदाज येतोय, फलंदाजाचं नाव राहुल सेंडकर या ठिकाणी. राहुल सेंडकर त्या ठिकाणी मैदानामध्ये येतोय आणि पहिला झटका अमर शेळके. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्यामुळे लेग साइडचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला 38 च्या बाहेर काढलेले दिसतील. राहुल सेंडकर ऑन स्ट्राइक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि त्यामुळे फक्त 2च फिल्डर त्या ठिकाणी 38 च्या बाहेर अलाउड असतील आणि ते 2 फिल्डर आपण पाहिले तर लॉंग ऑनला एक आणि डीप मिड विकेटला एक. थोडीस वेळ घेतला जातोय आणि नक्कीच हा वेळ घेतला पाहिजे. पुढचा चेंडू अमर शेळके, पुन्हा एकदा खूप सुंदर असा चेंडू, गुड लेंथला टप्पा पडतो, पडतो. चांगल्या प्रकारचा वेग आणि बॉल, चेंडू मिस होतो. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू, लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राइक, चांगल्या स्वरूपाचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो आणि बॅटीची कड घेऊन चेंडू थेट एसटीवर आदळतो. दुसरा झटका सोमेश्वर 11 साठी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. SSK कंस्ट्रक्शन व आबाजी ट्रेडर्स पाटकचे मालक माननीय अनिल बारावकर यांची दमदार विकेट. कसं वाटतंय खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, गुड लेंथला टप्पे बाहेर करण्याची क्षमता अमर शेळके. त्या चेंडूवर वेग आहे. 2 झटके आतापर्यंत सोमेश्वर 11 ला लागले आणि पुढचा फलंदाज पाटोळे.
पुढचं षटक घेऊन येतोय कापरे साहेब. कापरे साहेब या ठिकाणी केडगाव संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करून 2 गडी बाद केले अमर शेळके. आपला स्वतःचा 1 षटकाचा कोटा या ठिकाणी कंप्लीट करत एका षटकामध्ये फक्त 2 धावा आणि 2 गडी बाद. पुढचं षटक कापरे साहेब. कापरे साहेब पहिलं षटक घेऊन येतात वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक. फिल्डिंग थोडीशी चेंज होणार आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज होणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि आता 5 फिल्डर अलाउड असतील 38च्या बाहेर. आणि क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेट मध्ये 1, काऊ कॉर्नरला 1, लॉंग ऑफला 1, लॉंग ऑफला 1. चांगल्या स्वरूपाचा या ठिकाणी चेंडू, चांगल्या स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू कापरे साहेब. चांगल्या स्वरूपाची गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिस होतोय. थोडासा दबाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी दबाव येण्याचं कारण नक्कीच आतापर्यंत झालेली गोलंदाजी, खूप सुंदर अशी गोलंदाजी आपण केडगाव संघाकडून पाहतोय. अमर शेळके झाला आणि आता कापरे साहेब. आतापर्यंतचे 2 चेंडू पाहिले तर खूप उत्कृष्ट असे चेंडू आपण पाहिले. नेक्स्ट बॉल, चांगल्या स्वरूपाचा चेंडू, यॉर्क लेंथ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रेवण आणि 1च धाव त्या ठिकाणी मिळू शकेल. 3 धावा धाव फलकावर. सुनील पाटोळे ऑन स्ट्राइक. कापरे साहेब पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपाचा फटका. क्षेत्ररक्षक मागे आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. थोडीशी मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा परिणाम असा की दुसरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण केली जाते. सहा धावा धाव फलकावर. दुसरं षटक चालू आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी बॅटची कट आणि चेंडू जातो थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. टिपतोय झेल. तिसरा झटका सोमेश्वर 11 साठी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. SSK कंस्ट्रक्शन व आबाजी ट्रेडर्स पाटणचे मालक माननीय अनिल बारावकर यांची दमदार विकेट. आता कसं वाटतंय नवदची जागा घेण्यासाठी महेश शेंडकर परिवार आपण या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाहतोय. आणि महेश शेंडकर आणि सुनील पाटोळे हे 2 फलंदाज आता मैदानामध्ये असतील. या 2 फलंदाजाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. थोडीशी भागीदारी करावी लागेल आणि तेव्हाच कुठे हे आव्हान, हा धावफलक ते मिळवू शकतील. पुढचा त्या ठिकाणी आपण गोलंदाज पाहतोय गणेश. तिसरं षटक घेऊन येतोय. नागेश त्या ठिकाणी पुढचा षटक घेऊन येतोय. आता समीकरण जर आपण पाहिलं 12 चेंडू
23 धावा. 12 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. बारा चेंडूमध्ये 23 धावेची गरज. नागेश तिसरं षटक घेऊन येतोय. चला सुरू करूयात. पुढचा चेंडू शॉर्ट पिच लेंथ. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलकार होतील 8 धावा. 11 चेंडू 21 धावा. 11 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. आणि नक्कीच हे आव्हान अचिव्हेबल आहे, मिळवू शकतो, परंतु तितकंच सोपं हे राहणार नाही. पुढचा चेंडू नागेश. पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च झाल्यात. पुढचा चेंडू पाहूयात. हे षटक खूप महत्वाचं आहे. चांगल्या स्वरूपाचा चेंडू, चांगल्या स्वरूपाची लेंथ आपण पाहतोय. एक चेंडू आपल्याला या प्रकारे टाकावं लागेल केडगाव 11, परंतु सोमेश्वर 11 आपल्याला अशा प्रकारचे निर्धाव चेंडू खेळून जमणार नाहीये. रन चालू झाले पाहिजेत, रन आले पाहिजेत. पुन्हा एकदा खूप सुंदर असा फटका, परंतु क्षेत्ररक्षक मागे आहे आणि चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावफलकावर असतील 12 धावा. साऱ्या गगनात ललकार. हा आहे बारावकर क्लासेसचे मालक आपले लाडके माननीय प्रमोद बारावकर सर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. खूप सुंदर असा फटका. ह्या फटक्यांची गरज आहे सोमेश्वर 11. या फटक्यांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 17. सामना अजून संपलेला नाही. दोन्ही संघाकडे हा सामना समतोल आहे. समान प्रमाणात हा सामना दोन्ही संघाकडे. चांगल्या स्वरूपाचा फटका तर म्हणू शकत नाही, कारण त्या ठिकाणी चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. या 2 धावेच्या मध्ये धावफलकार असतील 14 धावा. 8 चेंडू मध्ये 15 धाव्यांची गरज. 8 चेंडू 15 धावा. एक चेंडूचं महत्व किती आहे. एक मोठा फटका सामना सोमेश्वरच्या साईडला येऊ शकतो, सोमेश्वरच्या दिशेने त्या ठिकाणी कल शकतो. आणि रोखून ठेवलं तर या ठिकाणी केडगाव 11 तुम्ही सामन्यामध्ये आहात. फुलटा स्वरूपाचा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कापरे साहेब, माफ करा, दुसरं क्षेत्ररक्षक आहेत. आणि आताच्या चेंडूवर एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 14 धावा. 7 चेंडूमध्ये 14 धावा. शेवटच्या ओव्हरचं भविष्य आपण ठरवू शकतो. हा चेंडू, या चेंडूवर आपल्याला समजेल की शेवटच्या चेंडूवर किती धावा लागतील, शेवटच्या षटकामध्ये किती धावा लागतील. नागेश आतापर्यंत खूप सुंदर असे चेंडू हाताळलेत. शेवटचा या षटकातील 1 धाव पूर्ण केली जाते अमर शेळके त्या ठिकाणी, आणि कसल्याही प्रकारची चूक होणार नाही. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा खेळाडू होतोय धावबाद. आताच्या चेंडूवर एकच धाव, आणि आता 6 चेंडू मध्ये लागतील 13 धावा. 6 चेंडू मध्ये 13 धावा. स्पाटकचे मालक माननीय अनिल बारावकर यांची दमदार विकेट. आता कसं वाटतंय राहुल होळकर मैदानामध्ये हजर होतोय. रेवन 4थं षटक घेऊन येतोय. शेवटचा आणि निर्णायक षटक रेवन. 6 चेंडू 13 धावा. सुनील पाटोळे ऑन स्ट्राइक. 6 चेंडू 13 धावा.
सामना चालू करून घ्या. 6 चेंडू 13 धावा. चांगल्या स्वरूपाचा चेंडू, यॉर्कलेनचा चेंडू, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि फेकी थोडीशी वाईड येते, फेकी थोडीशी दूरवर येते, त्यामुळे धावबादची संधी जी होती ती त्या ठिकाणी होणार मिळणार नाही. आणि आत्ताच्या चेंडूवर 2 धावा. 5 चेंडू 11 धावा. रोमांचक सामना आजपर्यंत आपण पाहतो. आतापर्यंत जे सामने झाले त्यातील हा हाय व्होल्टेज आणि रोमांचक सामना आपण पाहतो. सोमेश्वर वर्सेस केडगाव. पुढचा चेंडू, बॅटची कड, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चार चेंडू 10 धावा. 10 धावेंची गरज. राहुल होळकर ऑन स्ट्राईक आणि बॅटची कड घेतोय, बॅटची कड घेतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस मिसफील्ड आणि त्यामुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर अशी फेकी होती परंतु कलेक्शन थोडस त्या ठिकाणी चुकीचं. आणि आताच्या चेंडूवर 3 धावा. आता 3 चेंडू मध्ये लागतील 7 धावा. 3 चेंडू 7 धावेंची गरज. आमचे मार्गदर्शक आदरणीय दीपक बारोकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. तीन चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. सोमेश्वर वर्सेस केडगाव. हाय व्होल्टेज रोमांचक सामना आपण पाहतो. चला सामना चालू करून घ्या. सुनील पाटोळे ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 7 धावा. रेवंत, चांगल्या स्वरूपाचा चेंडू, निर्धाव, कोणतीही धाव या चेंडूवर नाही. आता 2 चेंडू मध्ये लागतील 7 धावा. 2 चेंडू 7 धावेंची गरज. सोमेश्वर 11. पुन्हा एकदा ब्लॉक लेनचा चेंडू आणि या ठिकाणी धावबाद. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या चेंडूवर, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. रेवन आणि डायरेक्ट हिट करून हा फलंदाज या ठिकाणी धावबाद केलेला आहे. तुषार शेंडकर पुढचे फलंदाज. आता 1 चेंडू मध्ये लागतील 7 धावा. चला पटकन यायचे मैदानामध्ये. 1 चेंडू मध्ये 7 धावा. सामना जर टाय होत असेल तर या ठिकाणी सुपर ओव्हर होईल. सामना जर टाय होत असेल तर या ठिकाणी सुपर ओव्हर खेळवली जाईल. शेवटचा चेंडू रेवान या ठिकाणी आणि चांगल्या स्वरूपाचा चेंडू, चांगल्या स्वरूपाचा चेंडू.